पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला, आपल्याला कृपेद्वारे प्राप्त झाले, आपल्याला त्याच्याबरोबर ऐक्यात आणले आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. वचन 19 म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले, पातके रद्द करून. त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. देवाने जे हे माझ्यासाठी केले त्यामुळे मी खूप उत्साहित आहे आणि मी खूप उत्साहित झाले की हे कळल्यानंतर की माझा देवाबरोबर ख्रिस्ताद्वारे समेट झालाय, त्याने मला कृपा पुरवली आहे आणि माझी पातकं न मोजता रद्द केली आहेत आणि आता मला ते समेटाचं वचन इतर लोकांना सांगायचंय आणि अशा प्रकारे सुवार्ता पसरली. देवाने जे तुमच्यासाठी केलं त्यासाठी तुम्ही उत्साहित नसाल तर तुम्ही ते इतरांना सांगण्यासाठी फारसं लक्ष देणार नाही. पण जेव्हा तुम्ही उत्साहित असता तुम्हाला तुमच्या मुखाला आवर घालणं कठीण असतं. आणि मला हे सांगू द्या, कारण प्रत्येक सभेत मला किमान एकदा तरी हे सांगायला आवडतं की तुम्हाला धर्म मिळावा म्हणून येशूने मरण पत्करलं नाही, तर तुमचे देवाबरोबर त्याच्याद्वारे खोल गहिरे घनिष्ठ व्यक्तिगत नातेसंबंध असावेत म्हणून त्याने मरण पत्करलं. आणि बऱ्याच लोकांना पराभूत झाल्यासारखं वाटतं. त्याचं एक कारण म्हणजे कधी कधी, नेहमीच नव्हे पण कधी कधी धार्मिक संस्था नियम आणि कायद्यांचा ठीक देतात अनुसरण्यास. हे करा, ते करा, ते करा, हे करा, हे करा, ते करा, हे करा, तुमचे केस कापा, तुमचे केस वाढवा, वेशभूषेत बदल घडवा, मेकअप करा, दागिने घालू नका, साधे राहा, वगैरे वगैरे. तुम्ही या बाह्य गोष्टी करण्यात इतके व्यस्त होता आणि नेहमीच ते करण्यात चुकत राहता आणि तुम्हाला खूप अधिकाधिक दयनीय वाटतं. आपण रविवारी सकाळी चर्चमध्ये उभं राहून जर असं म्हणू शकलो की मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे, मी कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतले गेले आहे, देवाची माझ्यावर कृपा आहे, माझ्या पातकांना माफ केले आहे. वचन 20 दुसरे कोरिंथ अध्याय 5 वचन 20 आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. हालेलुया. म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताचे वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. तेव्हा बघा, आज मी तुमच्याकडे तोच संदेश घेऊन आले आहे जो पौलाने दिला होता आणि मी तुम्हाला विनंती करतेय, ख्रिस्ताबरोबर समेट करा. तुम्ही बायबल काय सांगतं त्यावर विश्वास ठेवण्याची विनंती आहे माझी. विश्वास ठेवा की तुमची पातकं रद्द करण्यात आली आहेत. विश्वास ठेवा, देव तुमच्यावर नाराज नाहीये. तुम्हाला दोष आणि अपराधी भावनेत राहण्याची गरज नाहीये. तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्यावर हुकूमत चालवणार नाही. म्हणजेच मी केवळ तुम्हाला निसरड्या वाटेवरून सोडवण्याचा मार्ग दाखवत नाहीये. मला म्हणायचंय की जे देवावर प्रेम करतात त्या लोकांबरोबर मी बोलतेय आणि त्यांना शक्य होईल तितकं ते उत्तम दररोज करू शकतात. पण बघा, त्याच्या मध्यावर आपण चुका करतोच. तो म्हणतो आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. बघा, देव माझ्यावर प्रीती करतोय, तो माझ्यावर नाराज नाहीये. देवाची माझ्या जीवनासाठी एक चांगली योजना आहे. मला देवाबरोबर उभं राहण्याचा अधिकार आहे. बघा, तुम्हाला खूप उत्साहित झाल्यासारखं वाटेल. तुम्ही देवाची समक्षता अनुभवाल. तुम्ही अधिक स्पष्टपणे जाणून घ्याल जेव्हा देव तुमच्या बरोबर कार्य करतोय. आता माझ्या आवडत्या वचनांपैकी वचन 21 तुमच्या आमच्याकरिता माझ्याकरिता ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व धारण करीत असे दिसत असलेले आणि उदाहरण असे व्हावे. जे आपण असायला हवे, संमती मिळालेले आणि स्वीकारलेले त्याच्या बरोबरील योग्य नातेसंबंधात
त्याच्या चांगुलपणाने. बघा, तुम्ही कदाचित सगळ्या गोष्टी योग्य करत नसाल, पण देवाचं सत्य वचन वस्तुस्थिती जोडून घेतं. जग सगळी वस्तुस्थिती धरून ठेवतं. माझ्याकडे वस्तुस्थितीपेक्षाही काही महान आहे, माझ्याकडे सत्य आहे. आमेन. बघा, याबाबत बराचसा गोंधळ आहे. वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती असते आणि ती खरी असते. डॉक्टरही कदाचित तेच सांगतात, बॉसही तेच सांगतो, जोडीदारही तेच सांगत असतो. पण आपल्याकडे देववचनाचं सत्य आहे. तुम्ही जे करता त्यावर ते अवलंबून नसतं. अगदी तेव्हाही जेव्हा देव आपण जे करतो त्याबाबत कार्य करत असतो तेव्हा आपली वर्तणूक वाईट असते. त्याने मी कोण आहे हे बदलत नाही. माझ्या मुलांपैकी एखाद्याने काही चुकीचं केलं तरी ते अजून मायर्स आहेत. आणि तुम्ही काही चुकीचं केलं तरी अजूनही देवाचं मूल आहात. आणि त्याचं मूल म्हणून तो तुमच्यात कार्य करतो. तुम्ही कसं चालावं हे शिकवतो तुम्हाला. सगळं काही येशूने काय केलं यावर आधारित आहे, आपण काय केलं त्यावर नाही. बायबल सांगतं की आदामाद्वारे सहज पाप स्वीकारले. आपल्याला काही समस्या नाहीये. हो, आदामाने ते दिलं, मी ते घेतलं, मी पापी आहे. कुणालाही त्यापासून समस्या नाहीये. पण मग जेव्हा पवित्र शास्त्र सांगतं त्या एका व्यक्तीद्वारे आपण पाप स्वीकारले, तर मग एका व्यक्तीद्वारे येशू ख्रिस्ताद्वारे नीतिमत्व का स्वीकारत नाही? आदामाद्वारे पाप स्वीकारणं इतकं सोपं कसं, पण ख्रिस्ताद्वारे नीतिमत्व स्वीकारणं इतकं कठीण कसं? हो, रोमकरांस अध्याय 5 मला तुम्हाला अशी वचनं दाखवायची आहेत. वचन 12, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. कोणीही ते थांबवू शकत नाही किंवा त्याच्या सामर्थ्यातून सुटू शकत नाही. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारचे मरण पसरले. आपण म्हणतो आमीन, मला ते पाप आदामाकडून मिळाले. वचन 15, परंतु जशी अपराध्याची तशी मोफत कृपादानाची गोष्ट नाही, मानवाच्या पतनाच्या प्रमाणाच्या पलीकडे त्याची कृपा आहे. कारण या एका मनुष्याच्या अपराधाने, त्याच्या चुकीने, गुन्ह्याने पुष्कळ माणसं मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचं दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषे करून विपुल झाली. विशेषे करून. आणि 17व्या वचनात तो पुन्हा म्हणतो, कारण जर त्या एकाच इसमाद्वारे त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. जीवनात राजा म्हणून राज्य करतील. तुम्हाला तुमचे जीवन आवडत नाही का? तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते तुम्ही शोधा. जे आदाम तुम्हाला देतोय ते स्वीकारणं तुम्ही थांबवा आणि ख्रिस्त रोज तुम्हाला जी क्षमा करू इच्छितो ती स्वीकारा. मग तुम्ही जीवनात राजाप्रमाणे राज्य करू शकाल. सर्वदा तुमच्या अवतीभोवती सैतानाला वावरू देणार नाही तुम्ही. कारण मग तुम्ही म्हणू शकाल, मी देवाचं लेकरू आहे, त्याचे संयुक्त वारस. आणि सैताना तो वारसा हक्क तू हिरावून घेऊ शकणार नाहीस. तू माझ्या मनाचा कचरा कुंडीसारखा वापर करू शकणार नाहीस. आणि सकाळीच मी या विचारांवर स्वार होणार नाही की काल जे सगळं काही मी चुकीचं केलं आणि मी किती वाईट आहे आणि मी किती गमावलंय आणि माझं प्रार्थना जीवन कसं तितकंसं चांगलं नाही. नाही, मी माझ्या स्वतःच्या विचारांवर आज स्वार होणार आहे. आणि मी आज विचार करते की मी देवाबरोबर उभी राहण्यास योग्य आहे. मी देवाबरोबर उभी राहण्यास योग्य आहे. आणि जर तुम्ही काही चुकीचं केलंय तर पश्चाताप करा आणि कबूल करा, प्रभू माझ्याकडून हे घडलं, मला माफ करते, गय करण्यासारखं नाही, मला क्षमा करण्याची विनंती करते मी, तसं मी वागू नये म्हणून मला सहाय्य कर. वचनाचं मनन करा, वचन ऐका, कारण वचन हीच ताकद आहे ज्याची तुम्हाला गरज आहे मोहावर ताबा मिळवण्यासाठी. पण या सगळ्याच्या मध्यावर तुम्ही जाणून घ्यायला हवं की ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात. दुसरं शमूएल 9 बघूया. तुम्हाला हे कळतंय ना, सगळं समजतंय ना? बघा, मला देवाबरोबर उभं राहण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे, मला ठाऊक आहे मला देवाबरोबर उभं राहायचा अधिकार आहे.
ठीक आहे, दुसरा शमूएल 9वा अध्याय. आता बघा काय घडतं. जेव्हा तुम्ही विचार करता बराच काळ लोटलाय, मग तुम्हाला कळतं. बघा, बरेचसे लोक काहीतरी जाणून घ्यायच्या प्रयत्नात असतात ज्याचा ते अगदी विचारही करत नाहीत. चला, शमूएल इथे आहे, मिळालं मला. दुसरा शमूएल अध्याय 9. खरोखर हा पूर्ण अध्याय वाचून त्याला योग्य न्याय दिला जाईल. आणि मी पूर्ण अध्याय वाचणार नाही, पण जे काही चाललंय त्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला, वचन 1 पाहूया. योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय, अशी चौकशी दाविदाने केली. आता हे खरोखर वेगळं नाही त्यापेक्षा जसा परमेश्वर इथे खाली पाहतो आणि म्हणतो, इथे कोणी खाली आहे का ज्याला मी चांगुलपणा दाखवू शकेन येशूसाठी. अगदी सारखी परिस्थिती दावीद आणि योनाथान रक्ताच्या कराराचे मित्र होते. आणि जुन्या करारात जेव्हा लोक एकमेकांबरोबर रक्ताच्या करारात असतात, त्यात अगदी प्रत्येकाचा, त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांचा समावेश असे. म्हणजे जर मी तुमची मैत्रीण असेल, तुमचं मूल संकटात आहे, तर मी तुमच्यावर प्रेम करते, मी तुमच्या मुलाला मदत करेन. समजलं तुम्हाला? तेव्हा योनाथान मरण पावला, शौल मरण पावला. दावीद राजा होता, पण त्याची आंतरिक इच्छा होती की योनाथानाच्या नातेवाईकांपैकी जर कोणी एखादा उरला असेल तर त्यांना आशीर्वादित करावं. केवळ तो योनाथानावर इतकी प्रीती करत होता म्हणून. तर तो शोधत होता की कोणी उरलंय का आता. आणि परमेश्वर शोधतोय एखाद्याला आशीर्वादित करण्यासाठी. आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, यशया 30:18 पहा. आत्ताच नाही, पण तुम्ही ते नंतर बघू शकता. आणि ते सांगतं की यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावील, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे, जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य, ते सर्व धन्य. तेव्हा परमेश्वर म्हणतो, मी कुणाला येशूकरिता आशीर्वादित करू. आणि जर तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणाल, मला मला हू हू. बघा, प्रामाणिकपणे सांगायचं तर पुष्कळ लोक असं बोलण्यासाठी धैर्यवान नाहीत. कारण आपण इतके व्यस्त असतो आपल्या लक्तरांमध्ये आणि टेबलाखालचा चुरा रांगत खाण्यामध्ये. आणि म्हणजे मी म्हणू शकले नाही, देवा परमेश्वरा मला आशीर्वादित कर. जर तुम्ही नाही तर दुसरं कोणीतरी ओरडेल आणि ते प्राप्त करेल. कदाचित ती मीही असेल. आणि मग त्याला सापडला. योनाथानाला मफीबोशेत नावाचा मुलगा होता. आणि मी खुश आहे, माझं नाव हे असं काही नाहीये. आणि मफीबोशेत दोन्ही पायांनी लंगडा होता. आणि हे घडलं जेव्हा इस्रायल येथून शौल आणि योनाथान यांच्या निधनाचं वर्तमान आलं. दावीद येऊन आता ते हस्तगत करेल. आणि शौल बऱ्याच काळापासून लोकांना खोटं सांगत होता की ते दाविदाला घाबरत होते. आणि म्हणून मफीबोशेत 5 वर्षांचा होता. त्याची दाई त्याला घेऊन पळाली. ती घाईने पळत असताना तो खाली पडून लंगडा झाला. आणि तो राहत होता एका लहान शहरात ज्याचं नाव होतं लोदबार. खरंच खूप चांगली जागा नव्हती. ऐकायलाही चांगलं वाटत नाही आणि चांगली नव्हतीच. बघा, जेव्हा तुमची स्वतःबाबत चुकीची धारणा असते, तर मग तुमची जीवनशैली खालची असेल, जरी कधी काहीतरी तुम्हाला उपलब्ध असलं तरी. कारण हे सगळं तुम्ही स्वतःला कसं बघता यावर असतं. स्वतःबाबत काय विचार करता, तुमचा स्वतःचा विचार, त्यावरच टिकून राहा विश्वासून. आमेन. वचन 6. मफीबोशेत बिन योनाथन बिन शौल यांनी येऊन दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले. दावीद म्हणाला, मफीबोशेथा. तो म्हणाला, आपला दास हजर आहे. दावीद त्यास म्हणाला, भिऊ नको. तुझा बाप योनाथन याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन. तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन. आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे. आणि लंगडा, आता वचन 8 पहा. आणि तो लंगडा प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे. आता इथे आपण पाहतोय की तो रक्ताचा नातेवाईक होता राजाचा कराराद्वारे, जो बाहेर
लोदबारमध्ये राहत होता, राजाच्या पंक्तीत तो नित्य भोजन करीत होता, जमिनीचा मालक झाला, सन्मान होता, सेवक होते. राजाने हे सर्व त्याला दिलं आणि त्याला फक्त काय करायचं होतं तर राजवाड्याचं दार ठोठावायचं होतं. तो आधी का गेला नव्हता? कारण त्याने स्वतःला एक लंगडी व्यक्ती म्हणून पाहिलं होतं. आणि मी हे त्या लोकांशी जोडतेय जे लोक कमकुवत आणि अकार्यक्षम असतात, जे चुका करतात आणि तडा गेलेले वैगुण्य, दोष वाटतं वगैरे वगैरे. मला हे वाचायला वेळ नाहीये सगळं. शेवटचं वचन 13. मफीबोशेत यरुशलेमेत राहिला, कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करत असे, जरी तो दोन्ही पायांनी लंगडा होता तरी. तर मग याचा अर्थ काय? मी राजाच्या पंक्तीस बसू शकेन जरी माझ्यात थोडेफार वैगुण्य असेल आणि थोड्याफार इतर गोष्टी असतील माझ्या व्यक्तिमत्वात, आणि अजूनही कधी कधी माझं तोंड मला त्रासात पडतं, आणि अजूनही कधी कधी माझ्या रागाचा पारा चढतो थोडक्यातच, आणि अजूनही कधी कधी मी तितकी प्रेमळ आणि सहनशील नसते जशी असायला हवी, किंवा थोडासा स्वार्थीपणा दाखवते, तरी मी प्रभूला मला माफ करण्याची विनंती करू शकते आणि अगदी आतमध्ये जाऊन राजाबरोबर पंक्तीस बसू शकते आणि जेवू शकते. मी जीवनामध्ये राजाप्रमाणे राज्य करू शकते, कारण प्रभूशी मी अंतःकरणाने प्रामाणिक आहे. चुकीच्या प्रकारे मला वागायचं नाहीये. माझी बदलण्याची इच्छा आहे. बघा, प्रभू बरोबर उभं राहण्याचा आपल्याला अधिकार आहे. दुसऱ्या गोष्टींविषयी मला आज तुमच्याशी जरा बोलायचंय. तुमच्या उद्देशांवर विचार करा. गरज आहे. बघा, उद्देशांवर विचार करा. मी भीतीपुढे झुकणार नाही. मी भीतीपुढे झुकणार नाही. आता सरळपणे सुरुवातीला ही भीती पूर्णपणे जात नाही. तर जेव्हा बायबल सांगतं की परमेश्वराने तुम्हाला भीतीचा आत्मा दिला नाही, याचा अर्थ असा नाही तुम्हाला कधीच भीतीची भावना जाणवणार नाही. वस्तुतः जेव्हा परमेश्वर पुष्कळांना बायबलमध्ये सांगतो भिवू नकोस, भिवू नकोस, भिवू नकोस, म्हणजे मुळात तो त्यांना सांगतोय की भीती ही तुमच्या पुढे येणारच. परमेश्वराने जेव्हा यहोशवाला मोशेची जागा दिली, इस्रायली लोकांचं नेतृत्व करून त्यांना वचनदत्त भूमीत नेण्यासाठी, परमेश्वर म्हणाला भिवू नकोस, खंबीर हो, हिम्मत धर, नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलंय ते तू काळजीपूर्वक पाळ. रात्रंदिवस त्याचं मनन कर. घाबरू नकोस, मात्र घाबरू नकोस, खंबीर हो, खूप हिम्मत धर. तर परमेश्वर त्याला काय सांगत होता की तू पुढे जात राहा. हरकत नाही, तुला जे वाटतंय ते काय आहे, तुला ठाऊक आहे मी तुला काय करायला सांगतोय. तू एका पुढे एक पाऊल पुढे टाकून फक्त पुढे जात राहा. कारण भीती म्हणजे दूर जाणं किंवा पळ काढणं होय. भीती म्हणजे थरथरणं नाही, कंप पावणं नाही, तोंडाला कोरड पडणं नाही, लटपटलेले गुडघे नाही. भीती ही भावना नाहीये. भीती हा अशुद्ध आत्मा आहे जो भावना उत्पन्न करतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मी भीती पुढे झुकणार नाही, म्हणजे आपण म्हणतो की मी पुन्हा भीतीने आक्रसणार नाही, आकुंचन पावणार नाही. मोठ्या विश्वासाऐवजी भीतीमुळे आपला अल्पसा विश्वास होतो, आणि जर आपण बऱ्याच काळापर्यंत असे गोंधळलो तर आपला काहीच विश्वास उरणार नाही. भीतीने तुम्ही आकंचून जाऊ नका. कदाचित एखाद्या गोष्टीत पुढे जात असाल आणि तुम्हाला वाटत असेल जणू काही परमेश्वर तुमच्याशी बोललाय, काहीतरी असं घडतं की तुम्हाला वाटतं हे नाही होऊ शकणार, असं काहीतरी घडतं ज्यावरून दिसतं की लोकांना ते पटलेलं नाही. कदाचित ती गोष्ट तुम्ही करता जी देवाला वाटतं तुम्ही करावी. तुम्ही काही मित्र गमावता, प्रतिष्ठा गमावता, आणि मग जेव्हा तुम्हाला ती भीती वाटते तेव्हा पहिला परिणाम म्हणजे पुन्हा आकुंचन पावता. म्हणूनच जेव्हा परमेश्वर म्हणतो भिवू नकोस, तेव्हा परमेश्वर म्हणतो काही हरकत नाही, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही एका पुढे एक पाऊल टाकत राहा, आणि मी तुम्हाला जे करायला सांगितलंय असा जो तुमचा विश्वास आहे ते करा. हा केवळ एकच मार्ग आहे भीतीला पराजित करण्याचा. ख्रिस्ती लोकांसाठी भीतीसाठी स्वीकारण्यायोग्य एवढा एकच दृष्टिकोन आहे, आणि तो म्हणजे मी भिणार नाही, मी घाबरणार नाही. तेव्हा मी तुम्हाला प्रोत्साहित करते या विधानावर मनन करण्यास आणि तुमच्या मनात पुन्हा आणि पुन्हा ते घोळवण्यास. कारण समयाच्या पुढे तुमचं मन लावणं की तुम्ही भीतीपुढे झुकणार नाही हे तुम्हाला मदत करेल भीतीपुढे न झुकण्यास, जेव्हा भीती वाटेल. बरोबर की नाही? कारण फक्त तुम्ही घाबरायचं नाही असं माझं म्हणणं ऐकल्यावर याचा अर्थ असा नाही भीती येईल तेव्हा तुम्ही घाबरणार नाही म्हणून. पण जर तुम्ही तुमच्या मनात ठरवलं आणि जर तुम्ही तुमच्या मनाचं नवीकरण केलं, आता जेव्हा भीती वाटेल
तुम्हाला आठवेल तुम्ही काय विचार करताय, कशावर मनन करताय, आणि तुम्ही आधीच मनाचा निश्चय केलाय जेव्हा भीती वाटेल तुम्ही त्यापुढे झुकणार नाही आणि तुम्ही ते सगळं कराल जे परमेश्वर तुम्ही करावं असं इच्छितो, जसे तुम्ही असावं असं देवाला वाटतं तसे व्हा. आणि ते सगळं तुमच्याकडे असावं जे देवाला वाटतं. तेव्हा बऱ्याच लोकांवर भय राज्य करतं, भवितव्याचा नाश होतो. भीतीमुळे सगळ्या प्रकारचं भय, वेदनेचं भय, सुखविलास नसण्याचं भय, त्यागाचं भय, तुम्हाला सगळं काही एकट्याला करायला लागेल याचं भय, तुम्ही प्रतिष्ठा गमवाल याचं भय, मित्र गमवाल याचं भय, कुणालाही तुम्ही आवडणार नाही, लोकांना समजणार नाही, तुम्ही देवाला गमवताय याचं भय, जर देव नसेल तर. भीती 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 सैतानाकडून आपण भीतीद्वारे प्राप्त करतो आणि देवाकडून आपण विश्वासाद्वारे प्राप्त करतो. सैतानावरील विश्वासाचं चिन्ह असेल तर सगळी भीती ही विश्वासाची विकृती आहे. कारण सैतान म्हणतो मी काय सांगतो त्यावर विश्वास ठेवा, याचा काही उपयोग नाही. तुमच्या प्रार्थना चांगल्या नाहीयेत आणि तुम्हाला देवाबरोबर उभं राहायचा अधिकार नाहीये. भीती नेहमीच आपल्याला सांगते आपण काय नाही आहोत आणि आपल्याकडे काय नाहीये. रोमकरांच 8:15 सांगतं, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळालेला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळालाय, जो पवित्र जीवन जगण्यास मदत करतो. धैर्याने धैर्याने खंबीर, धैर्याने खंबीर, धैर्यवान आणि साहसी. एका अतिशय छोट्या बॉक्समध्ये तुमच्या सगळ्या जीवनासाठीचं जग निर्माण केल्यासारखं त्यात जगू नका. तुम्हाला तो बॉक्स पडून वेगळा होईपर्यंत हलवायचा आहे आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडायची गरज आहे. आमेन. मी एका लहान मुलाची गोष्ट ऐकली जो लंगडा होता आणि ही खरी गोष्ट आहे. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा त्यांना खूप मदत मिळत नसे काही अशा आजारांसाठी जे आज मिळते, आणि म्हणून ते खरोखरच त्या मुलासाठी काही करू शकतील असं डॉक्टरांना वाटत नव्हतं. आणि त्याच्या आईने एक लहानसा बॉक्स त्याच्यासाठी तयार केला एका नारंगी क्रेट पासून, आणि फरफटत नेण्यासाठी तिने त्याला एक दोरखंड बांधला आणि तिच्या कमरेभोवती बांधला, आणि अशा प्रकारे की ती त्याच्याबरोबर सगळीकडे वावरू शकेल, लक्ष ठेवू शकेल त्याच्यावर. ती घरातली कामं करायची सगळी. आणि तो मोठा झाला तसा तिने विचार केला की ही खूपच त्रासदायक सवय आहे. तो त्याच्या बॉक्सला धक्के मारून डोलत राहायचा, त्यामुळे तिला खूप कठीण जायचं, कारण तो बॉक्स तिला फरफटत न्यायचा असायचा आणि ज्याला तो सतत धक्के मारायचा ती त्याला तसं करू नकोस सांगायची. ती त्याला म्हणायची तसं करू नकोस, तो धक्के मारायचा. ती त्याला म्हणायची तसं करू नकोस, तो धक्के मारायचा. कधी कधी इतका जोरात धक्के मारायचा की तो वळून पलटायचा, त्यातून बाहेर पडायचा आणि ती पुन्हा आत ठेवायची. अशा प्रकारे जग असतं नाही का? जर तुम्ही कधी बॉक्समधून बाहेर आला ते तुम्हाला आत ठेवतात. थोडक्यात आणि प्रामाणिकपणे मला अजून सगळी माहिती मिळायला हवी होती. मी फक्त एकदाच ही गोष्ट ऐकली आहे, पण तो मुलगा त्यात ठेवला जायचा आणि अखेर तो त्या बॉक्समधून बाहेर पडून कसं चालायचं हे शिकला आणि एक सर्वोत्तम आयुष्य त्याने मिळवलं. हे केव्हा घडलं? जेव्हा त्यांनी बॉक्सला धक्के मारायला नकार दिला तेव्हा. आणि तुमच्यातील काहींनी हा निर्णय घेण्याची गरज आहे की तुम्ही तुमच्या बॉक्सला धक्के माराल तोपर्यंत, गोष्टी पडून वेगळ्या होणार नाहीत तोपर्यंत, आणि तुम्ही शिकाल कसं बसायचं, कसं उभं राहायचं, तुम्ही शिकाल कसं चालायचं, तुम्ही शिकाल शर्यत कशी धावायची, आणि तुम्ही ते सगळं काही कराल जे देवाने तुम्हाला दिलंय. जर तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही केवळ एकच व्यक्ती आहात जे ते योग्य रीतीने करू शकेल. कारण आपली एक सगळ्यात मोठी भीती आहे की लोक 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 ते असं म्हणतात, ते असा विचार करतात. का आपण त्यांना आपलं आयुष्य चालवू देतो सांगा मला? तुम्ही विचार करणं थांबवाल का ते कोण आहेत म्हणून? तुम्ही फक्त लोकांचं ऐकता. एक सांगू, ते असं नाही होऊ शकणार. एक सांगू का तुम्हाला, ते असं म्हणतायत की सध्या असंच आहे, ते असं म्हणतायत सध्या तसं तसं नाहीये. ते म्हणतात एके दिवशी मी विचार केला, ते कोण आहेत जे माझं आयुष्य चालवतात? मला ठाऊकही नाही ते कोण आहेत. आमेन.
तेव्हा पुढच्या वेळी कोणीतरी म्हणालं ते, तर तुम्ही म्हणा ते कोण आहेत. मला काही नावं हवी आहेत. विचार करण्याचा नवा मार्ग मला देवाबरोबर उभं राहण्याचा अधिकार आहे आणि मी भीती पुढे झुकणार नाही. मला सांगायला आवडेल की जिथे मन जातं तिथे माणूस जातो. याचा अर्थ असा की आपण बाबींचा आधी विचार करतो आणि मग कृती करतो. म्हणून आपण गोष्टींवर हेतुपूर्ण विचार करायला हवा आणि जे जे डोक्यात येईल त्या बाबतीत विचार करणं थांबवायला हवं. आपण तुम्ही विचारपूर्वक जीवनाची दिशा बदलू शकता, हेतुपूर्वक विचार करून केवळ डोक्यात येतील तशा विचारांप्रमाणे वागून नव्हे. आणि म्हणूनच योग्य विचार करायला शिका, म्हणजे तुमचं जीवन बदलून जाईल. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.